श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, कसं वाटतंय माझं हे जेवणाचं ताट. यातली आपण बघणार आहोत पनीरची भाजी, ती पण पालक पनीर. चला कृतीकडेच वळूया. त्यासाठी आपण घेतलेले आहे पालक, थोडे खडे मसाले, पनीर घेतलेलं आहे पाण्यामध्ये, कांदे, लसणाच्या पाकळ्या, टमाटर आणि मिरची घेतलेली आहे. चला आपण आता कृतीकडे वळूया. आपल्याला छान पालक हा धुवून घ्यायचा आहे आणि छान गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. आपण गरम पाणी ठेवलेलंच आहे, तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊया. आपण छान कांदे चिरून घेऊया, लांब लांब चिरून घ्यायचे, कारण आपल्याला हे कांदे आणि टमाटर छान आपल्याला ना भाजून घ्यायचे आहेत तेलावर. थोड्याशा तेलामध्ये आपल्याला असे तळल्यासारखे करून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे आपण 3 कांदे घेतलेले आहेत आणि आपण असे लांब लांब चिरून घेणार आहोत. बारीक चिरायचे नाही आहेत, कारण मग आपल्याला ते झाल्यावर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. पालक पनीरची भाजी करणार आहे, छान भाजी होणार आहे. कांदे आपले चिरून झालेले आहेत. त्यानंतर आपण टमाटर देखील करून घेऊया. आमच्याकडे गेस्ट येणार होते, म्हणजे माझ्या मिस्टरांचे फ्रेंड्स येणार होते. त्या दिवशी केलेली ही भाजी होती. झटपट हीच भाजी वाटलं की हीच करावं म्हणून, तर म्हणून ही केली होती. लसणाच्या पाकळ्या पण आहेत, आपण सोलून घेतलेल्या होत्या आधीच. त्याच्यानंतर आपल्याला थोडे काजू देखील करायचे. बघा, आपलं ऑलमोस्ट चिरचार करून झालेला आहे. आता आपण हे करूया, आपण कढई ठेवूया आणि छान आपण हे सर्व कढईमध्ये भाजून घेऊया. कढई घेतलेली आहे आपण, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, जास्त नाही. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरच्या घालूया. आधी मिरच्या छान झाल्या, छान तेल गरम झालेलं होतं आणि मिरच्या झाल्या की आपण त्याच्यामध्ये मिरच्या होऊ देऊया आपण छान व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आपण घालूया कांदे घालूयात आणि लसणाच्या पाकळीसोबत घातलेल्या आहे. बाजूच्या गॅसवर आपण पालक देखील ठेवलेली आहे उकळायला. आणि सोबत जेव्हा आपण ही भाजी पालक पनीरची भाजी करतो ना, तर आपण जेव्हा सुरुवात करतो भाजी करायला तेव्हाच आपल्याला फ्रीजमध्ये थंड पाणी करून ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं की पालक जेव्हा आपण गरम पाण्यातनं थंड पाण्यात घालू, म्हणजे पालकाचा रंग सेम राहतो. आपल्याला छान मस्त हिरवी भाजी व्हायला हवी. आणि तोपर्यंत बघा, थोडंसं आपण हात पण चालवायचा, त्याच्यामध्ये पालक पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे पाण्यामध्ये आणि छान उकळून घ्यायचा. कांदे झालेले आहेत ऑलमोस्ट. आता आपण त्याच्यामध्ये टमाटर देखील घातलेले आहेत आणि आपण छान टमाटर देखील होऊ देऊया. सोबतच आपण काजू देखील घातलेले आहे. मस्त होणारी भाजी आहे आपल्याकडे. जर कोणी गेस्ट येणार असेल त्यावेळेस ही भाजी पटकन होते आणि करायलाही सोपी आहे. कमीत कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे. आपण कांदे टमाटे छान करून घेऊया आणि बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित छान याला हात चालवत राहायचं आहे, कारण खाली लागायची पण भीती असते, लगेच लागून जातं. तशी मी काळी कढई वापरते आहे. बघा, मी आपलं पाणी तयार ठेवलेलं आहे, थंड पाणी. आपण पालक चाळून घेतलेला आहे गरम पाण्यातनं आणि तो आपण डायरेक्ट थंड पाण्यामध्ये घालूया. थोडं थंड झालं, थोडा वेळ पालकाला बाजूला ठेवूया थंड पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटं. आणि बघा, आपले जे मसाले आहेत, आपण कांदे टमाटे बघा अशा प्रकारे होतच आहे. आपल्याला छान चालवतच राहायचं आहे चमचा. बघा, माझ्याकडून थोडीशी जळाले, पण ठीक आहे, नंतर ते होऊन जातं कवर, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपली पालक छान थंड पाण्यात आपण ठेवलेली होती, आपण ती काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया. बघा, अशा प्रकारे थंड पाण्यात घातल्यामुळे बघा तिचा रंग किती छान हिरवागार आहे. आणि छान आपण त्याच्यातलं पाणी निथळून घेऊया, पालकाला छान पिळून घेऊया आणि मस्त त्याची प्युरी करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला छान पिळून घ्यायचं आहे. बघा, किती छान हिरवा हिरवा पालक दिसतो आहे आणि आपण त्या पालकाची प्युरी करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपली पालकाची प्युरी झालेली आहे. सोबतच आपले ते मसाले म्हणजे कांदा टमाटर मिरच्या लसूण काजू पण झालेले आहेत. आपण ते पण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि छान त्याची पण प्युरी करून घेऊया. थोडं थंड होऊ द्यावं लागेल आपल्याला. एकदम आपण तसंच्या तसंच नाही करू शकत. 5-10 मिनटं थंड झाल्यानंतर आपण ते बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण त्याच कढईमध्ये थोडं जास्त तेल घातलेलं आहे आणि आपण छान त्याच्यामध्ये आता सुरुवात करूया दुसऱ्या कृतीला. बघा, त्याच्यामध्ये आपण खडे मसाले घातलेले आहे. पालकाची आपण जी प्युरी केली होती टमाटर कांद्या मिरच्यांची ती आपण घालूया आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी देखील घालूया. अशा प्रकारे छान झालेली आहे आणि आपण हिला छान कमी आचेवर शिजू देऊया. व्यवस्थित पूर्ण निपटून घेऊन आपण छान तिला शिजू देणार आहोत. आणि आपली ही शिजत आली थोडी की आपण त्याच्यामध्ये पालकाची
प्युरे देखील घालूया आणि थोडं पाणी देखील घालूया आणि मिक्स करून घेऊया. बघा अशा प्रकारे मस्त ग्रेव्ही होणार आहे या भाजीची. आणि बघा किती छान हिरवा रंग आलेला आहे, हो की नाही. बघा अशा प्रकारे आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे. आपण त्याच्यामध्ये मसाले देखील घालूया. त्याच्यामध्ये आपण थोडी हळद घालूया, तिखट घालूया, थोडंसं तिखट, धणे पावडर आणि पुन्हा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आपली पालकाची भाजी तर ग्रेव्ही तर आपली ऑलमोस्ट रेडी आहे. तोपर्यंत आपण काय केलं होतं की मीठ पण घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं आपल्या आवडीप्रमाणे. आणि आपण काय केलं की तोपर्यंत आपण पनीर पण छान चिरून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर आपण पनीर पण असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत तेलावरच. बघा अशा प्रकारे छान मस्त. हा पनीर खूप छान होता. कोणत्या कंपनीचा होता मी तुम्हाला सांगेल, पण छान एकदमचा क्रीमी पनीर होता. बघा आपले पनीर पण छान शॅलो फ्राय झालेले आहेत. आपण पनीर भाजीमध्ये घालूया अशा प्रकारे. बघा मस्त घातलेले आहेत. आपण मिक्स करून घेऊया आणि बघा आपली भाजी रेडी आहे. थोडंसं आपण 1 ते 2 मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 सेकंद आपण काय करूया, हिला झाकून ठेवूया आणि मस्त आपली पालक पनीरची भाजी रेडी आहे. बघा आणि आपली ही भाजी रेडी झाली की आपण हिला काढून घेऊया एका भांड्यामध्ये. सो बघा मस्त छान उकळी आलेली आहे, मस्त घट्ट घट्ट ग्रेव्ही रेडी आहे. आणि बघा आता आपण हिला एका भांड्यामध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला सर्व देखील. बघा मी प्लॅस्टिकचं घेतलं होतं, पण ते न घेता मग मी स्टीलचं भांडं घेतलं आणि त्याच्यानंतर आपण हे बघा ग्रेव्ही छान अशी आपण काढून घेतलेली आहे. मस्त झाली की नाही भाजी. चला आता आपण काढून घेतलेली. आता आपण ताट वाढून घेऊया. ताटावर यासोबतच गेस्ट येणार होते म्हणून मी कोशिंबीर देखील केलेली होती. आपण पालक पनीरची भाजी वाढलेली आहे. त्यानंतर वरण भातही देखील केला होता, भात वाढलेला आहे. त्याच्यावर छान आपण वरण वाढूया, पोळी वाढूया आणि छान मिठाई देखील वाढूया. एक मिठाई मी घरीच केलेली होती, त्याचा पण व्हिडिओ घातलेला होता, टाकलेला आहे शॉर्टवर. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ. या जेवा.